आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन 18 विधेयकं मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाहीत हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका, तर पाशवी बहुमत असूनही सरकार घाबरत असल्याचा जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया, तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला. विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची माहिती. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडेही लक्ष. अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं. कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य. शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर. उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही. अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्गही बांधलाय. फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला. लोकसभेत पंतप्रधान मोदी दुपारी 12 वाजता वंदे मातरमवर चर्चेची सुरुवात करणार. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण, या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचं आयोजन. वरळी विधानसभा मतदारसंघातनं याची सुरुवात. नाशिकच्या मनमाडमध्ये भर थंडीत स्ट्रॉंगरूम बाहेर रात्रभर समर्थकांचा पहारा. ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा उमेदवारांचा आरोप. इतिहासात प्रथमच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये 10 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यासमोर शस्त्र सोपून आत्मसमर्पण.